हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम टू ढवारेज फिजिक्स ऑनलाईन क्लासेस. लास्ट लेक्चरमध्ये आपण पर्सेंटेज एरर कशा कॅल्क्युलेट करायच्या ते पाहत होतो आपण आणि आपण डिफरंट टाइप्सच्या एरर कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. पर्सेंटेज एरर कशा काढल्या आपण प्रोपोगेशन ऑफ एरर स्टडी केलं. प्रोपोगेशन ऑफ एरर म्हणजे काय तुम्हाला चांगल्या प्रकारे कळालं आता. याच्यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ एरर असतं. कॉम्बिनेशन कसं देतात बेटा, कधी सम देतील, कधी डिफरन्स असेल, कधी प्रॉडक्ट असेल अँड सम टाइम काय डिव्हिजन असेल. ठीक आहे, कधी भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी ह्या सगळ्या कॉम्बिनेशन मध्ये एरर दिल्या की त्याला आपण प्रोपोगेशन ऑफ एरर्स और कॉम्बिनेशन ऑफ एरर्स असं म्हटलं. आणि तुम्ही हे सर्व रूल्स तयार केलेत लास्ट लेक्चर मध्ये की कोणतं कॉम्बिनेशन दिलं असता त्याच्यातली रिलेटिव्ह एरर कशी फाइंड आउट करायची ते. ठीक आहे, आपण पाहिलं होतं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन साठी सेम फॉर्म्युला होता आणि डिव्हिजन आणि प्रॉडक्ट साठी सेम फॉर्म्युला होता आणि एरर्स ड्यू टू पॉवर साठी सेपरेट फॉर्म्युला होता. ज्यावेळेस पॉवर्स आल्या त्यावेळेस त्या पॉवर आपण समोर काढून ठेवल्या आणि मेन क्वांटिटी मधली रिलेटिव्ह एरर घेतली. ठीक आहे, चला आता असं समजूयात की आतापर्यंतच्या एरर्स कशा फाइंड आउट करायच्या हा भाग तुमच्याकडे परमनंटली सेव्ह झालेला आहे बेटा. ठीक आहे, मग आज आपण काय करू, काही एमसीक्यूज पाहूया. मी काही एमसीक्यूज तुम्हाला घेणार आहे आणि त्या एमसीक्यूज मध्ये आपल्याला पुन्हा एकदा एरर्स काढायच्या. काही मध्ये ऍब्सोल्यूट एरर काढा म्हणतील, काही मध्ये पर्सेंटेज एरर काढा म्हणतील, काही मध्ये रिलेटिव्ह एरर काढा म्हणतील. मग जी बी एरर सांगितली असेल ती एरर काढायची. आता मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आणखीन एक तुम्हाला नोट करून ठेवायचा आहे. तुम्हाला तसं कळालंच आहे की आपण जो बी नवीन प्रॉब्लेम स्टडी करतो, प्रॉब्लेम आपल्या समोर येतो त्यावेळेस ज्याच्यातली एरर काढा म्हणते त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम असेल किंवा पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स असेल किंवा 10th मध्ये झालेला जूल्स लॉ ऑफ हीटिंग असेल, हे सगळे लॉ, सगळे फॉर्म्युले बेटा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याच्या पूर्वी जरी माहित नसले तरी इथून पुढचे प्रॉब्लेम चांगले सॉल्व्ह व्हावे याच्यासाठी हे सर्व फॉर्म्युले तुम्हाला ज्यावेळेस आम्ही सांगू त्यावेळेस व्यवस्थित वहीमध्ये लिहून ठेवा आणि पुढच्या वेळेस ते यूज करा चांगल्या प्रकारे. ओके, तर चला मग आजचं आपलं इंटेन्शन काय, आपल्याला आज बिलकुल नवीन पार्ट स्टडी करायचा नाही. आज फक्त आपल्याला कालपर्यंत जो पार्ट झाला त्याच्यावरचे म्हणजेच एररवरचे काही न्यूमेरिकल एमसीक्यू सॉल्व्ह करायचे. तर बघा, हा पहिला एमसीक्यू तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसायला आहे. तुम्हाला तो एमसीक्यू वाचायचा आहे, गिवन डाटा नोट करायचा आहे आणि माझ्या पुढे जाऊन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे. माझ्या पुढे जाऊन कसं सॉल्व्ह करताल, तुम्हाला स्क्रीनवरती एमसीक्यू दिसला की व्हिडिओ पॉज करा, स्वतः सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आणि तुमचा आन्सर पुन्हा माझ्यासोबत कम्पेअर करा. ठीक आहे, बघा हा पहिला एमसीक्यू तुम्हाला दिसायला बघा काय म्हणत आहे तो. पॉज करा व्हिडिओ आणि सोडवा आणि माझ्यासोबत कम्पेअर करा. ठीक आहे, बघा पहिला एमसीक्यू असं म्हणत आहे रेडियस ऑफ अ बॉल इज, बघा बॉलची रेडियस गिवन आहे r is equal to this 5.0 plus or minus 0.2 सेंटीमीटर एवढी रेडियस आहे. ठीक आहे, युनिट इम्पॉर्टंट आहे. युनिट बघा काय सेंटीमीटर आहे. पर्सेंटेज एरर इन द व्हॉल्यूम ऑफ बॉल इज अप्रॉक्सिमेटली, बघा रेडियस गिवन आहे आणि पर्सेंटेज एरर आपल्याला कशातली फाइंड आउट करा म्हणते, व्हॉल्यूम मधली. बेटा तुला माहिती असायला पाहिजे बॉलचा शेप कसा असतो, इट इज स्फेरिकल इन शेप. बॉलचा शेप कसा आहे, स्फेरिकल इन शेप आहे. म्हणजे बॉलची जर व्हॉल्यूम काढायची तर तुला आता आठवावं लागेल व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम ऑफ अ स्फिअर. स्फिअरची व्हॉल्यूम कशी मिळते, काय असतो फॉर्म्युला बेटा, फॉर स्फिअर आपण असं म्हणू शकतो. हे बघ तुला आठवायचं आहे बॉल म्हणजे स्फिअर आहे आणि स्फिअरची जी व्हॉल्यूम आहे इट इज गिवन बाय 4/3 पाय आर क्यूब. तुला फक्त आता असं म्हणायचं नाही सर हा कुठून आठला. हा 10th पर्यंत तुला ऑलरेडी गेल्या वर्षी जॉमेट्री मध्ये मेन्सुरेशन चॅप्टर मध्ये तुला झालेला आहे. ठीक आहे, चला ह्या व्हॉल्यूम मधली आपल्याला पर्सेंटेज एरर काढायची. तर मग आपण आता बघणार आहे ह्याच्यातले जे बी कॉन्स्टंट आहे ते आपण सोडून देणार. मग बघा कोण कोण कॉन्स्टंट आहे, 4/3 आणि पाय हे कॉन्स्टंट आहेत आणि तुम्हाला माहिती न्यूमेरिकल कॉन्स्टंटचा एरर मध्ये बिलकुल रोल नसतो. त्यांच्यामुळे एरर प्रोड्यूस होत नाही. कुणामुळे होतात, जे आपण मेजर करतो त्याच्यामुळे होतात. कोण मेजर केली तर हेअर रेडियस इज मेजर्ड. कुणाला मेजर केलं बेटा, रेडियसला. मग एरर कोण प्रोड्यूस करेल, हे रेडियस करेल. मग चला व्हॉल्यूम मधली एरर मी आधी रिलेटिव्ह एरर काढतो. कशी काढतो मी, बघा हे असं म्हणतो मी दिस इज द रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर इन व्ही इट शुड बी इक्वल टू, बघा व्ही मधली काय असायला पाहिजे, याला तर ड्रॉप केला आपण, हा आर राहिला. बेटा इथं आर चा क्यूब आहे. क्यूब म्हटलेस तुला माहिती काय ते 3 समोर येते म्हणजे रिलेटिव्ह एरर इन व्ही काढायचं 3 इंटू डेल्टा आर अपॉन आर. आपण असा फॉर्म्युला तयार केला. हा कुणाचा झाला सध्याला, रिलेटिव्ह एररचा.
आणि आपल्याला काढाय कोणती सांगितली पर्सेंटेज एरर. कशी काढणार मग या रिलेटिव्ह एररला आपण 100 ने मल्टिप्लाय केलं वी विल गेट द पर्सेंटेज एरर. ओके चला मग आता काय म्हणतो मी असं म्हणतो तर नाव पर्सेंटेज एरर इन V या V मधली पर्सेंटेज एरर कशी येईल 3 into दिस डेल्टा R by R मल्टिप्लाइड बाय 100%. ओके बघा आता हा डेल्टा आर म्हणजे कोण आहे प्लस आर मायनसच्या पुढचा डेल्टा आर असतो आणि आधीचा आर आहे. मी त्याची इथं व्हॅल्यू पुट करतो दिस 3 into बघा डेल्टा आर मीन्स व्हॉट इट इज 0.2 अँड आर मीन्स काय हा 5.2 मल्टिप्लाइड बाय 100 आणि त्याला पर्सेंट असं लिहितो. राहिलेला पार्ट मी इथं कंप्लीट करतो. आता पर्सेंटेज एरर इन V व्हॉल्यूम मधली पर्सेंटेज एरर बघा n याला डिवाइड करा किंवा n याला मल्टिप्लाय करा तुम्हाला जे सोयीस्कर वाटतंय ते करा. बघा ह्या 3 ने मी याला डिवाइड करू 3 1s are 3 किती राहतील इथं शिल्लक राहतात 2 राहतील 3 7s are किंवा मी पाहे असंच सोपं होईल आपण वरी प्रॉडक्ट करतो 3 2s are 6 असतील 0.6 अपॉन दिस 5.2 मी याला खालचे ऍज इट इज लिहितो 5.2 मल्टिप्लाइड बाय 100 आणि हे पर्सेंट आहे. 100 ने याला केलं तर काय होईल 2 डिजिट न डेसिमल पॉइंट पुढे शिफ्ट होईल ह्या 60 बनतील अपॉन 5.2 एवढे पर्सेंट असतील याचे. ठीक आहे परत आणखीन याला बघा काय होईल एक 0 वाढवतो हे 52 झाले एवढे पर्सेंट झाले. मग मला आता काय करायचंय असा नंबर चूज करा डिवाइड करायला ज्याला आपण 52 ला इझिली डिवाइड करू शकतो. फॉर एक्झाम्पल 13 असेल 13 4s are काय असते 52 असते. ठीक आहे किंवा हे पण जमत नसेल तर आधी 2 ने डिवाइड करत चालाय का 2 ने डिवाइड जर केलं तर किती येतील 2 2s are 4 2 6 are 12 हे किती आले वरी 300 येतील म्हणजे वी विल गेट बघा आता हे 300 अपॉन 26 याला सुद्धा 2 ने डिवाइड केलं तर 26 चे 13 राहतील आणि याचे 150 राहतील एवढे पर्सेंट. आता मी 30 ने डिवाइड करू शकतो इझिली 13 1s are 13 2 झाले शिल्लक राहिले 20 झाले 13 1s are 13 किती राहिले इथं 7 राहिले 7 चे काय करा 70 करा 13 5s are 65 सो 11.5% असेल. तर बघा आता कोणता ऑप्शन असं तर ए ऑप्शन मध्ये आपल्याला दिलेलं आहे किती 11% आहे. ठीक आहे बघा आता पुढचा एमसीक्यू तुम्हाला स्क्रीन वरती दिसायला काय म्हणत आहे अ क्यूबाइड हॅज व्हॉल्यूम V इज इक्वल टू बघा काय व्हॉल्यूम दिली V इज इक्वल टू L into 2L into 3L अशी व्हॉल्यूम दिली. ठीक आहे where L is the length of one side if the relative percentage error in measurement of L बघा L च्या मेजरमेंट मधली एरर किती म्हणते ते 1% एवढी error then the relative percentage error in the measurement of volume V मधली एरर काढा म्हणते की ह्या V मध्ये काय एरर असेल. ठीक आहे तर बघा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असा दिला बेटा याच्यातली एरर काढायची. मी तुम्हाला सांगितलंय इन ऑर्डर टू फाइंड द एरर्स ह्यांचा जो रूल आहे हे जे कॉन्स्टंट आहे यांचा रूल 0 असतो बेटा. म्हणून आपण काय करणार 2 ला आणि 3 ला ड्रॉप करून टाका. कसं झाला मग मी अगोदर असा नियमाप्रमाणे आपला दरवेळेचा फॉर्म्युला तयार करतो दिस रिलेटिव्ह एरर इन V इट शुड बी इक्वल टू बघा हा L आहे तर काय येईल डेल्टा L बाय L असेल प्लस हे 2 ला मी सोडून देतो डेल्टा L बाय L प्लस हे डेल्टा L बाय L हे 2 आणि 3 मी ड्रॉप करून टाकले. आणि आपल्याला प्रॉडक्ट रूल काय सांगते जेवढे याचा प्रॉडक्ट असला की एररची रिलेटिव्ह एररची ऍडिशन करायची म्हणते ते पण आपल्याला काढायची काय आता पर्सेंटेज एरर. म्हणून मी याला पटकन असं करतो एकतर याला मी असं लिहू घेतो 3 into दिस डेल्टा L बाय L असं लिहिलं. ठीक आहे हे रिलेटिव्ह एरर झाली. आता पर्सेंटेज एरर इन V काढायची आपल्याला कसं काढू आपण हे 3 into डेल्टा L बाय L मल्टिप्लाइड बाय 100 आणि हे पर्सेंट झाले इथं. बघा आता गिवन प्रॉब्लेम मध्ये काय ह्या L मधली एरर डायरेक्ट दिली आपल्याला पर्सेंटेज मध्ये किती 1%. ही काय ही पर्सेंटेज एरर इन L लक्षात घ्या. रिलेटिव्ह एरर इन L मल्टिप्लाइड बाय 100 म्हणजे काय पर्सेंटेज एरर इन L आहे म्हणजे एवढ्याची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला 1% दिली. सो इट इज 3 into 1 आणि हे पर्सेंट झाले सो इट शुड बी इक्वल टू 3%. म्हणून बघा आपलं 3% म्हणजे असं सी ऑप्शन मध्ये गिवन आहे. सो आवर करेक्ट ऑप्शन विल बी द सी ऑप्शन असेल. ठीक आहे चला आता हा पुढचा एमसीक्यू बघा कसा आहे ते. चला पॉज करा व्हिडिओ सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आणि माझ्याशी आन्सर पुन्हा कम्पेअर करा तुम्ही शेवटी. ठीक आहे बघा मी वाचायला लागलो इन an experiment to determine the volume of an object mass and density are recorded as बघा मास आणि डेन्सिटी कसे रेकॉर्ड केले म्हणते मास किती म्हणते इट इज +5 ±
0.15 kg एवढा मास आहे. अँड डेन्सिटी म्हणजे रो इज गिवन अँड इट इज 5 प्लस ऑर मायनस 0.2 kg एवढं आहे. हे मास आणि डेन्सिटी आपल्याला गिवन आहे. काय काढा म्हणते? कॅल्क्युलेट द पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम. हे काय असतं? डेन्सिटी किलोग्रॅम पर मीटर क्यूब अशी असते लिहायचं राहिलं. आणि ते काय काढा म्हणते? पर्सेंटेज एरर काढा म्हणते. कशातली? इन व्हॉल्यूम. ह्या व्हॉल्यूम मधली काढा म्हणते. मग बघा ना काय काय दिलं? मास दिलंय, डेन्सिटी गिवन आहे. मग मास, डेन्सिटी आणि व्हॉल्यूम याच्यातला फॉर्म्युला काढा. काय होता? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम इकडे शिफ्ट करा. व्हॉल्यूम काय लिहिता येईल? मास अपॉन डेन्सिटी. म्हणजे आपल्याला माहिती आहे काय? व्हॉल्यूम हा मेन फॉर्म्युला असा आहे. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आपल्याला व्ही पाहिजे तर एम बाय रो असा झाला. म्हणजे आता कोणत्या टाइपचं न्यूमेरिकल आलं बेटा? डिव्हिजन गिवन आहे. ठीक आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की प्रोडक्ट असू द्या, डिव्हिजन असू द्या, फॉर्म्युला विल बी द सेम. यांच्यामधल्या एररची काय होईल? ऍडिशन होईल. मग मी नियमाप्रमाणे दरवेळेसचा फॉर्म्युला तयार करतो. आता इथं काय? दिस रिलेटिव्ह एरर इन व्ही इज इक्वल टू काय फॉर्म्युला होईल? हा डेल्टा एम बाय एम. ह्या एम मधली रिलेटिव्ह एरर प्लस ह्या रो मधली रिलेटिव्ह एरर म्हणजे डेल्टा रो बाय रो असा असेल. मग काय काढायची आता? तर मला काढायची पर्सेंटेज एरर काढायची. कशातली? इन व्हॉल्यूम. काय फॉर्म्युला होईल बेटा? ह्या रिलेटिव्ह एररला आपण फक्त 100 ने मल्टिप्लाय करायचं. डेल्टा एम बाय एम दिस डेल्टा रो बाय रो मल्टिप्लाइड बाय 100%. चला आता पुन्हा तेच काम आपण पुन्हा तेच करायला. बघा हा डेल्टा एम असतो आणि हा एम आहे. हे डेल्टा रो आहे आणि हा रो आहे. चला मी व्हॅल्यूज पुट करतो. कसे येईल? डेल्टा एम मीन्स 0.15 डिवायडेड बाय एम मीन्स 5 प्लस डेल्टा रो मीन्स 0.2 डिवायडेड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 100%. चला आता मी काय करतो? या 100 ला आधी या दोघांना मल्टिप्लाय करतो. काय होईल? बघा 100 ला मी जर आतमध्ये पाठवलं किंवा आधी मी भागाकार करतो. इथं 0.03 येतील. 5 3 जा 15 प्लस हे 0.2 ला डिवाइड करू शकत नाहीत म्हणून 0. 5 4 जा 20 असतील मल्टिप्लाइड बाय 100%. बघा ही ऍडिशन किती येते? 0.07 अशी आली मल्टिप्लाइड बाय 100%. आणि 100 ने इथं मल्टिप्लाय केलं तर काय होईल? हा जो पॉइंट आहे हा 2 डिजिट न पुढे शिफ्ट होईल. सो इट शुड बी इक्वल टू 7%. एवढी एरर याच्यात असायला पाहिजे. कशातली? व्हॉल्यूम मधली. बघा आता हा पुढचा एमसीक्यू तुमच्या स्क्रीनवरती दिसायला. काय म्हणते हा? इफ द लेंथ ऑफ सिलेंडर इज, बघा लेंथ ऑफ सिलेंडर इज गिवन, इट इज एल इज इक्वल टू दिस 4 प्लस ऑर मायनस काय थे 0.001 सेंटीमीटर एवढी त्याची लेंथ आहे. रेडियस गिवन आहे. पुढे वाचा किती म्हणते ते 0.025 हे प्लस ऑर मायनस 0.001 एवढे सेंटीमीटर आहे. आणि आणखीन काय गिवन आहे? मास गिवन आहे. बघा पुढे किती मास आहे म्हणते? इट इज 6.25 प्लस ऑर मायनस 0.01 kg किंवा सॉरी ग्राम मध्ये हे. तर हे ग्राम असते. इथं सीजीएस युनिट आहे सर्व. कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर इन अ डिटर्मिनेशन ऑफ डेन्सिटी. बघा हा काही एमसीक्यू नाही पण प्रॉब्लेम आहे हा. ठीक आहे. डेन्सिटी मधली एरर काढा म्हणते. डेन्सिटी किती असते बेटा? डेन्सिटीचं मास अपॉन व्हॉल्यूम असा फॉर्म्युला आपल्याकडे. ठीक आहे. हा कोण आहे? सिलेंडर आहे. सिलेंडर असा असतो या टाइपचा. बघा हा सिलेंडर आहे. या सिलेंडरची व्हॉल्यूम कशी काढतो? हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए असतो आणि ही उभी लेंथ एल असते. म्हणजे मला असं लिहिता येईल हे मास डिवायडेड बाय एरिया इंटू लेंथ. तुम्ही म्हणता सर तुम्ही हे असं का लिहिलं व्हीला? का लिहिलं? कारण गिवन मध्ये व्हॉल्यूम दिली का बेटा? नाही दिलेली. म्हणून नाईलाजाने आपल्याला व्हीला स्प्लिट करावं लागलं. ठीक आहे. हे कारण आपल्याकडे रेडी पाहिजे की कोणतं काम का करायचं. चला एरिया इंटू लेंथ आहे. आता हा एरिया कसा आहे? सर्कल दिसायला. त्याचा एरिया असतो पाय आर स्क्वेअर. म्हणजे हे रो इज इक्वल टू एम डिवायडेड बाय एरिया मीन्स पाय आर स्क्वेअर. आणि ह्या एल ला मात्र मी चेंज करीत नाही. का चेंज करत नाही? तुझ्या लक्षात आलं बेटा? का चेंज केलं नाही? कारण हा एल जो आहे तो याच्यामध्ये गिवन आहे. बघा आता एल गिवन आहे, मास गिवन आहे, रेडियस सुद्धा गिवन आहे. म्हणजे आता आपल्याला रिलेटिव्ह एरर काढता येऊ शकते. बघ मी काय करतो आता? दिस रिलेटिव्ह एरर कशातली काढायची? रो. रिलेटिव्ह एरर इन रो इट शुड बी इक्वल टू, हा कॉन्स्टंट आहे मी त्याचा विचार करणार नाही. मग बघा हा मास आहे तर काय? डेल्टा एम बाय एम प्लस रेडियसचा स्क्वेअर आहे तर 2 इंटू डेल्टा आर बाय आर आणि प्लस हे लेंथ आहे तर काय? दिस डेल्टा एल बाय एल. ही त्याच्यातली रिलेटिव्ह एरर झाली. मग आता मी इथं लिहितो पर्सेंटेज एरर इन रो.
या रो मधली पर्सेंटेज एरर काढायची. कशी येईल बेटा बघता तिथं त्याला फक्त मी 100 न मल्टिप्लाय करते. काय होईल डेल्टा एम बाय एम प्लस 2 इंटू दिस डेल्टा आर बाय आर प्लस डेल्टा एल बाय एल मल्टिप्लाइड बाय 100% ही त्याच्यातली पर्सेंटेज एरर झाली. ठीक आहे. चला आता व्हॅल्यूज पुट करू. कशा येतात इथं बघा. आता डेल्टा एम म्हणजे किती बघा. हा मास आहे तर हा डेल्टा एम आहे आणि हा एम आहे. ठीक आहे. हा डेल्टा एम आहे आणि हा एम आहे म्हणजे काय हे 0.01 अपॉन 6.25 प्लस हे 2 इंटू डेल्टा आर बघा ही रेडियस आहे प्लस आर मायनसच्या पुढचा डेल्टा आर असतो तर किती तो हा 0.001 एवढा आहे डिवायडेड बाय 0.025 असा एवढा आहे आणि प्लस डेल्टा एल बाय एल बघा हा एल आहे हा डेल्टा एल आणि हा एल झाला म्हणजे काय 0.001 डिवायडेड बाय 4 आणि याला मल्टिप्लाइड बाय 100% असं असेल. ठीक आहे. चला मग आता याला काय करा आधी वरचे आणि खालचे पॉइंट जो आहे तो पॉइंट व्हॅनिश करायचा प्रयत्न करा डेसिमल पॉइंट. मग इथं किती इथं 2 डिजिट न गेला तर 1 अपॉन 625 इथे ह्या 2 न मल्टिप्लाय केलं तर इथे इथले 3 डिजिट आहेत इथले 3 डिजिट आहेत 2 अपॉन 25 येते प्लस इथं हे 1 3 डिजिट न व्हॅनिश केला तर इथं 4 वरती किती 1230 येते मल्टिप्लाइड बाय 100% असं आलं. ठीक आहे. चला आता या 100 ला आतमध्ये सेंड करा. काय सेंड करायचं प्रत्येकाच्या ह्यानं 5 ने डिवाइड होऊ शकतंय म्हणून 100 ला आतमध्ये सेंड करणं आपल्या कामाचं आहे. मग कसं आले इथे काय झाले 100 अपॉन 625 हे 2 इंटू 100 अपॉन 25 प्लस 100 अपॉन 4000 हे हे पर्सेंट झाले. ठीक आहे. चला आता याला डिवाइड करा. याला 25 ने डिवाइड केलं तर 4 येतील इथं 25 येतील इथं 4 येतील इथं 1 येतील इथं किती येतील 25 चौक 100 बघा 25 एक 25 25 सक 150 म्हणजे 160 असे राहिले इथं. ठीक आहे. मग काय काय राहिलं बघा आता मी खाली इथं लिहून टाकतो. इथं राहिले 4/25 प्लस 4 इंटू 2 8 असतील प्लस इथं राहिले 4 अपॉन 160 असा भाग राहील एवढे पर्सेंट असे येतील. ठीक आहे. एवढा भाग आला. आता इथं काय करणार आपण तर ह्या 4 ला आणखी याला मी डिवाइड करू शकतो. इथं कसं डिवाइड करता येईल बघा 4 अपॉन 25 प्लस 8 प्लस हे 4 जार 16 हे 0 झाले एवढे पर्सेंट आले इथं. ठीक आहे. चला आणखीन पुढे बघा आता काय करता येईल. मी या दोन्हीला सिम्प्लिफाय करतो. इथं कसं सिम्प्लिफाय करतो हे 4 अपॉन 25 प्लस 1/40 साइडला घेतो आणि ह्या 8 ला साइडला ठेवून देतो. मी फक्त या दोन्हीचा मिळून एक करतो अगोदर. कसे येतील 25 इंटू 40 इंटू वर काय येतील क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 चौक 1600 आणि काय 25 प्लस 8 एवढे पर्सेंट येतील. काय शिल्लक राहिलं पहा इथं काय शिल्लक राहिलं इथं येतील 1625 डिवायडेड बाय 25 इंटू हे 25 चौक किती झाले बघा 25 चौक किती 100 झाले आणि एखादीचा 0 प्लस 8 असं येईल इथं एवढे पर्सेंट. आता खाली डिवायडेड बाय 1000 आलं तर 3 स्थळाला तुम्ही दशांश देऊ शकता. वर इथं 1 2 3 0 गायब केले 1.625 प्लस 8 एवढे पर्सेंट आले. यालाच आपल्याला असं लिहिता येईल 8 प्लस 1 मीन्स व्हॉट 9.625% एवढा असेल. ही झाली पर्सेंटेज एरर इन अ रो. हा काय एमसीक्यू नव्हता बेटा. हा काय तुम्हाला डायरेक्ट प्रॉब्लेम गिवन होता म्हणून आपण इथं जी एरर पर्सेंटेज काढली ती समजून घ्या. आता किती आली 9.625% आली. हा थोडासा लेंदी प्रॉब्लेम होता पण आपण निवड असे सोपे तर सोडवू शकत नाही. हे अवघड प्रॉब्लेम आहेत. एररलेस या बुक मधले प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यात प्रॉब्लेम असे येतात बेटा जे ऑलरेडी एक्झामली विचारलेले म्हणून हा प्रॉब्लेम आपल्याला आला पाहिजे. मग आता हे जनरल नॉलेजचा पार्ट आहे. लक्षात ठेवून द्या तुम्ही की डेन्सिटी कशी असते एरिया कसा आहे व्हॉल्यूम कशी. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट एमसीक्यू कडे आपण जाऊया. बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसायला वाचा आणि थोडा तरी प्रयत्न करा. तुम्ही थोडे तरी पुढे गेला पाहिजे सोडवत. ठीक आहे. पहा काय म्हणते आता पुढचा एमसीक्यू असा आहे acceleration due to gravity is determined by using the simple pendulum of length L is equal to बघा 100 लेंथ काय सिंपल पेंडुलम ची दिली 100 प्लस और मायनस किती इट इज 0.1 सेंटीमीटर 0.1 आणि त्याचा टाइम पिरियड सांगितलाय बघा t is equal to 2 प्लस और मायनस 0.01 सेकंद एवढा दिलाय. फाइंड द मॅक्सिमम पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ g. g म्हणजे काय बेटा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते त्याच्यात ती पर्सेंटेज एरर काढा म्हणते किती असेल. पुन्हा तोच मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलंय
की आपल्या फिजिक्स मध्ये सिंपल पेंडुलम वरचे फार एमसीक्यूज विचारतात, फार प्रॉब्लेम्स असतात, म्हणून एकदाचा सिंपल पेंडुलमच्या टाइम पिरियडचा फॉर्म्युला आपल्याला पाठ असावा. आपण कुठे काढला होता? डायमेन्शनचे युजेस पाहताना. आठवा काय फॉर्म्युला होता? T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट दिस L अपॉन G असा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. चला आता ह्याच्यातला काय G काढायचा आहे, म्हणून मी दोन्ही साइडचा स्क्वेअर करतो. कसा येईल इथं? बघा दोन्ही साइडचा स्क्वेअर केला तर T स्क्वेअर इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर इंटू L अपॉन G. हा G काढायचा तर G याच्या जागेवर आणा, T स्क्वेअर ला पलीकडे पाठवा. एकंदरीत G चा फॉर्म्युला आपला असा होईल 4 पाय स्क्वेअर L अपॉन T स्क्वेअर असं झाला बेटा. ठीक आहे. चला आता याच्यातली पर्सेंटेज एरर काढायची. पुन्हा तेच काय न्यूमेरिकल कॉन्स्टंट दिसला त्याला ड्रॉप करा. हे पहा कॉन्स्टंट आहे, मग याच्यातली एरर काढताना याचा विचार करायचा नाही, कारण कॉन्स्टंट मुळे एरर प्रोड्यूस होत नसते. चला मग काय काढायचं मी तर नियमाप्रमाणे दरवेळेसारखा काय रिलेटिव्ह एरर कशातली इन G. काय फॉर्म्युला होईल बेटा याचा तर असा होईल का इथं काय डेल्टा L बाय L प्लस हा T चा स्क्वेअर आहे म्हणजे 2 इंटू डेल्टा T बाय T अशी झाली रिलेटिव्ह एरर. चला आता काढायची आपल्याला या G मधली पर्सेंटेज एरर, म्हणून मी असं म्हणतो पर्सेंटेज एरर इन G काय होईल तर ही रिलेटिव्ह एरर ऍज इट इज हे 2 इंटू दिस डेल्टा T बाय T आणि मल्टिप्लिकेशन मध्ये काय असतील 100 असतील. ठीक आहे. ही झाली पर्सेंटेज एरर. बघा मग आता मी इकडे काढतो, त्याच्या व्हॅल्यूज पुट करू आपण. पर्सेंटेज एरर इन G इट शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे बघा डेल्टा L किती आणि L किती हे पहा हे L आहे, प्लस और मायनसच्या पुढचा भाग म्हणजे डेल्टा L आहे आणि हा L आहे म्हणजे किती डेल्टा L 0.1 अपॉन 100 हे प्लस बघा टाइम पिरियड मध्ये तसंच आहे डेल्टा T 0.01 अपॉन 2 आणि मल्टिप्लिकेशन मध्ये काय तर 100% असतील. ठीक आहे. तर बघा आता याला सिम्प्लिफाय करा, वरचा खालचा पॉइंट कॅन्सल करा आणि काय येतं बघा. मी इथला एक स्थळाने दशांश सोडवला तर खाली या 100 वर आणखीन एक झिरो येईल, प्लस इथला मी दोन स्थळाने दशांश सोडवला तर 2 वर 2 झिरो येतील मल्टिप्लाइड बाय काय झाले 100% असे येतील. चला 100 ला आतमध्ये सेंड करून टाका काय येतील दिस 100 डिवाइडेड बाय 1000 प्लस 100 डिवाइडेड बाय 200 एवढे पर्सेंट असतील. ठीक आहे. हे 2 झिरो आणि हे 2 झिरो कॅन्सल, 10 ने 1 ला डिवाइड केलं तर 0.1, हे 2 झिरो कॅन्सल, 2 ने 1 ला डिवाइड केलं तर 2 5 आर 10 म्हणजे 0.5 येते. बघा आता इथं काय येणार आहे हे 0.1 प्लस 0.5 किती असतील इथं तर इट शुड बी इक्वल टू 0.6% म्हणजे ह्याच्यातली एरर झाली 0.6% एवढी एरर असेल ह्याच्यात. ठीक आहे. चला मग तुमच्या लक्षात आलं की हे कसं आन्सर काढलं. ठीक आहे. चला आता पुढच्या एमसीक्यू कडे जाऊ आपण. काय म्हणत आहे बघा स्क्रीनवरती तुम्हाला पुढचा एमसीक्यू दिसायला. हा अतिशय इझी एमसीक्यू आहे, ऑलरेडी मी तुम्हाला त्या दिवशी सोडवून घेतले बेटा, आठवतात का बघा कालच्याच लेक्चर मध्ये आपले झालेले आणि पुन्हा एकदा हा एमसीक्यू इथं आलेला आहे. पहा काय म्हणते फिजिकल क्वांटिटी Q इज कॅल्क्युलेटेड अकॉर्डिंग टू द एक्सप्रेशन. काय एक्सप्रेशन आहे बघा तर अशी कॅल्क्युलेट केली म्हणते काय Q इज इक्वल टू दिस A क्यूब B क्यूब डिवाइडेड बाय C अंडर रूट D अशी फिजिकल क्वांटिटी म्हणते. इफ द पर्सेंटेज एरर्स इन ABCD आर बघा ABCD मधल्या पर्सेंटेज एरर किती येतात 2%, 1%, 3% अँड 4% रेस्पेक्टिव्हली. व्हॉट इज द पर्सेंटेज एरर इन Q म्हणते त्याच्यातली एरर काढा म्हणते. बघा ह्या A मधली किती एरर आहे म्हणते 1%, B मध्ये किती 2%, ह्याच्यात किती 3% आणि ह्याच्यात किती 4%. तुम्हाला आठवत असेल आपण त्या दिवशी याची एकूण एरर कशी काढत होतात. काय करतो आपण फक्त पॉवरचा आणि याचं मल्टिप्लिकेशन करतो. बघा किती झाले 1 into 3 या दोन्हीचा प्रॉडक्ट करा 3%. चला याची आणि या दोघांच्या पॉवरचा प्रॉडक्ट करा 3 दोन्ही 6 6%. या C ची पॉवर 1 आहे म्हणजे 3 into 1 या दोन्हीचा प्रॉडक्ट किती झाला 3%. आणि आता याची पॉवर बघा रूट आहे, रूटला काय लिहितो आपण रूट म्हणजे हाफ असतंय. बघा हे हाफ इंटू 4 या दोन्हीचा प्रॉडक्ट केला तर बघा किती येते 2% येते. बघा 4 into 1/2 2 2s are 4 2% आले. आणि आता राहिलं काय हे जे प्रॉडक्ट आले आपले सगळे इथले यांची फक्त आपण ऍडिशन करतो बेटा. करा बरं ऍडिशन आता. बघा ह्या A मुळची 3% प्लस 6 9% प्लस 2 11% प्लस 3 14%. सो आवर करेक्ट ऑप्शन विल बी द प्लस और मायनस काय आन्सर असायला पाहिजे 14%. आपण हे कालच्याच लेक्चर मध्ये अतिशय डिटेल मध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. मग तुम्हाला फक्त बघायचंय ह्या क्वांटिटीच्या पॉवर काय आणि त्याची पर्सेंटेज एरर किती.
त्यांनी प्रॉब्लेम मध्ये ऍक्च्युअली याच्यातल्या पर्सेंटेज एरर दिलेले असतात, पण पॉवर मुळे पुन्हा व्हॅल्यू चेंज होते, त्याचं आन्सर चेंज होतं. म्हणून आपण फक्त काय करतो, याची पॉवर आणि याच्यातली एरर दोन्हीचा प्रॉडक्ट काढा प्रत्येकाचा, आणि शेवटी जो प्रॉडक्ट येईल त्यांची सम घेऊन टाकायची. किती आली? 14%. सो आवर करेक्ट ऑप्शन विल बी द सी ऑप्शन असेल. ठीक आहे. बघा आता पुढचा एमसीक्यू तुम्हाला स्क्रीनवर दिसायला काय म्हणत आहे, इफ द एरर इन मेजरिंग द डायमीटर ऑफ सर्कल इज 4%. बघा डायमीटर मध्ये एरर किती म्हणतंय? 4%. सर्कलचा डायमीटर, द एरर इन मेजरिंग द रेडियस ऑफ सर्कल वुड बी, आर मधली एरर काढा म्हणते. किती एरर येईल याच्यात? जी डायमीटर मध्ये असेल तीच रेडियस मध्ये असेल. डायमीटर जसा मेजर करू आपण तशीच रेडियस पण मेजर करणार, इन्स्ट्रुमेंट पण तेच आहे, लेंथ पण तेच आहे, म्हणून 4% आन्सर याचं ऍज इट इज राहत असते. जी डायमीटर मध्ये तीच रेडियस मध्ये किती राहील? 4% राहील, म्हणून 4% असं सिलेक्ट करा. ठीक आहे. हा पुढचा एमसीक्यू तुम्हाला स्क्रीनवरती दिसायला आहे. हा अतिशय इझी बेटा, आताच आपण सॉल्व्ह केलता. बघा, इफ द फॉर्म्युला फॉर फिजिकल क्वांटिटी इज, बघा काय फॉर्म्युला आहे, Q is equal to A raised to 4 B raised to 3 divided by C raised to 1/3 into D raised to half असे असेल ह्या पॉवर तेवढ्या दिल्या. And if the percentage error in the measurement of A, B, C, D are 2%, 3%, 3% and 4% respectively, calculate the percentage error in Q. Sorry, काय हा X given आहे, मी Q लिहिला, हा X आहे. X मधली percentage error काढा म्हणते. बघा आता नेहमीप्रमाणे आपल्याला काय करायचंय की बघायचं की कुणामध्ये किती एरर आहे. त्यांचं म्हणणं ए मध्ये किती 2% आहे, बी मध्ये किती एरर आहे तर 3% आहे, सी मध्ये किती 3% आहे आणि डी मध्ये किती 4% आहे. बघा बेटा पुन्हा मगाशीची आयडिया वापरा. काय ह्याच्यात एरर किती 2%, पॉवर किती 4, या दोन्हीचा प्रॉडक्ट करा, 2 4s are 8%. ही झाली कुणामुळेची एरर. आता ए मुळेची कुणामध्ये होणार आहे एक्स मध्ये. बी मुळे किती होती बघू, बघा 3 3s are 9%, हे एवढे आली. पुन्हा याच्यामुळे सी मुळे बघा इथे किती 1/3 आणि हे 3, 1/3 into 3 म्हणजे 1% झाली. आणि इथं पहा परत हे हाफ आणि इथं 4 आहे, इथं 4 into हाफ म्हणजे किती 2%. चला आता काय करायचं आपल्याला फक्त की ह्या एक्स मध्ये टोटल एरर किती येईल. याच्यामुळे येईल 8%, याच्यामुळे येईल 9%, याच्यामुळे येईल 2% आणि याच्यामुळे येणार आहे 1%. चला ऍडिशन करा बरं आता. किती 9 + 8 17 + 2 19 आणि +1 20, म्हणजे एकूण एरर किती असावी ±20%. एवढी एरर प्रोड्यूस होईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर बघा आन्सर सुद्धा त्यांनी काय दिलेलं आहे 20% असंच दिलेलं आहे. ठीक आहे. तर बघा आता हे जे काही आणखीन काही एमसीक्यूज आहेत मी तुम्हाला होमवर्कसाठी देतो, कारण आजच्या लेक्चरची लेंथ आपल्या खूप इन्क्रीज व्हायली, वाढत चालली लेंथ, म्हणून आपण पास करू. राहिलेले मी होमवर्कसाठी तुम्हाला टाकून देतो, त्याच्यामध्ये तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. पाळानो आज आपण इथं थांबूया.